आज सकाळी माझा मूड ऑफ झाला होता आणि ते मूड ऑफ होण्याचं कारण होतं ही समोरची खारी. मला ना अशी सरळवाली खारी आवडत नाही. पिळा घातलेली खारी असती ना ती खाण्यासाठी आवडते. अहो मात्र ही सरळवाली घेऊन आले होते त्यामुळे सकाळी मूड ऑफ होता माझा. कारण मी नेहमी तर काही बेकरी प्रोडक्ट खात नाही आणि असे कधी पाहिजे असतील तर मनासारखे काही भेटली नाही. चला मस्त अशी टेस्टी शिमला मिरची तुमच्यासोबत शेअर करते. कढईमध्ये 4 चमचे तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली. बारीक कट केलेला एक कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली शिमला मिरची, चवीपुरतं मीठ टाकलं, 2 चमचे बेसन पीठ टाकून झाकून ठेवलं होतं. आता झाकण काढलेलं आहे. लाल मिरचीची पूड टाकली अर्धा चमचा आणि हे सगळं एकत्रित मिक्स केले. आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतकंच पाणी घालणार आहे, कारण ही शिमला मिरची आपल्याला वाफेवरती शिजवायची. पाणी घातल्यानंतर झाकण ठेवलं होतं, 2 मिनिटं वाफवून घेतलं. आता जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला. ही शिमला मिरची तयार आहे मिक्स केल्यानंतर. माझ्यासाठी मस्त अशी खमंग ज्वारीची भाकरी केली होती. मला जेवणात रोज ज्वारीची भाकरी लागते. किचनमध्ये उभारून जीव नुसता गुदमरून गेला होता, म्हणून बाहेर बागेत फेरफटका मारण्यासाठी गेले. बघते तर काय केसरी रंगाच्या आणि ब्लॅक रोजला सुंदर फुलं आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.